नववर्षाची सुरुवात भक्ती, सन्मान व सेवाभावातून करत साई समर्थ प्रतिष्ठान निवारा कोपरगाव व प्रभाग क्रमांक 3 मधील नागरिकांच्या संयुक्त सहकार्याने भजन संध्या व नागरी सत्कार सोहळा गुरुवार दिनांक 1 जानेवारी 2026 रोजी श्री सप्तशृंगी माता मंदिर निवारा येथे अतिशय भक्तिमय व उत्साही वातावरणात पार पडला। या कार्यक्रमाचे आयोजन साई समर्थ प्रतिष्ठानचे कलविंदर सिंग दडियाल यांच्या वतीने करण्यात आले होते। निवारा, कोजागिरी, सुभद्रानगर, जानकी विश्व, रिद्धिसिद्धिनगर, येवला रोड, आढाव वस्ती, विद्यानगर, श्रीरामनगर, श्रीराम पार्क, रचना पार्क परिसरातील नागरिकांचा मोठा सहभाग लाभला। कार्यक्रमात गौरव महाराष्ट्राचे विजेते माननीय श्री राहुल खरे यांच्या सुरेल आवाजातील भजन संध्येमुळे संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला। यावेळी भाजप मित्रपक्ष लोकसेवा आघाडीचे कोपरगावचे लोकनियुक्त नगराध्यक्ष माननीय श्री पराग शिवाजी संदान तसेच नगरसेवक व नगरसेवक पदाचे सर्व मान्यवर उमेदवार यांचा नागरी सत्कार साई समर्थ प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आला। या सोहळ्यास माननीय विवेक भैया कोल्हे व रेणुका भावी कोल्हे यांची प्रमुख उपस्थिती लाभली। कार्यक्रमाचे अध्यक्ष रवी काका बोरवके यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। या कार्यक्रमास केशवराव भवर, विजय वाजे, रवींद्र नरोडे, उमेशजी गोसावी, प्रमोदजी नरोडे, मच्छिंद्रजी थोरात, अमरजी नरोडे, मनोज नीलक, संतोष शेजवळ, गुरमीत सिंग दडियाल, मयूर गायकवाड, नंदू गायकवाड, विजयजी गायकवाड, अतुल काळे, प्रताप जोशी, बबलू वाणी, राजेंद्र सोनवणे, विनोद राक्षे, वैभव गिरमे, संदीप देवकर, कैलास मंजूर, फिरोज पठाण, नाना भुजबळ, धनंजय आढाव, संतोष गंगवाल, आरिफ कुरेशी, नारायण शेठ अग्रवाल, मनोज शेठ अग्रवाल, निसारभाई शेख, रावसाहेब साठे, रामू काका पटेल, अमितजी जैन, भाऊसाहेब आढाव, बापूसाहेब केसरी, अंकुश वाघ, फकीर मोहम्मद पैलवान, अनुप पटेल, आशुतोष पटवर्धन, हरिभाऊ गिरमे, पप्पू पडियार, रंजन जाधव, रवींद्र लचुरे, विवेक सोनवणे, रिंकेश नरोडे, कुंदन भारंबे, दीपक राजपूत, विक्रांत खर्डे, सागर महाजन, तुषार भगत, किशोर कुलकर्णी, निखिल सांगळे, नितीन वानखेडे, सचिन सोनवणे, वासुदेव शिंदे, दिनेश शिंदे, पवन चिखले, पवन शिरसाट, निलेश सपकाळ, सुनील शर्मा, सुमित आगवान, विवेक रोकडे, वरद वरडे, आकाश बोरावके, संजय कानडे, आसिफ भाई शेख, विकास वाळुंज, रोशन शेजवळ, साईराम वाघ, साई जाधव, संजय सातपुते, सोहम सातपुते, राजू जाधव, अनिल डहाळे, विजय खडांगळे यांच्यासह प्रभाग क्रमांक 3 मधील ज्येष्ठ मान्यवर, घुले साहेब व त्यांचे सहकारी तसेच माता भगिनी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी साई समर्थ प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते, मित्रपरिवार, पराग साहेबांचे सहकारी व प्रभाग क्रमांक 3 मधील सर्व नागरिक बंधू भगिनी यांचे आयोजकांच्या वतीने मनपूर्वक आभार मानण्यात आले। विशेषतः अमितजी जैन, संतोषजी गंगवाल तसेच ज्येष्ठ मार्गदर्शक रवींद्रजी नरोडे, मच्छिंद्रजी थोरात व प्रमोदजी नरोडे यांच्या मार्गदर्शनामुळे हा कार्यक्रम यशस्वी झाला असे नमूद करण्यात आले। हा सोहळा म्हणजे नववर्षाची सकारात्मक व प्रेरणादायी सुरुवात असून सक्षम नेतृत्वाखाली कोपरगाव शहराच्या विकासासाठी नव्या ऊर्जेने वाटचाल होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला। रूपरेषा बघता कार्यक्रम करावा तर साई समर्थ प्रतिष्ठाननीच करावा। एकदा टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी। परत एकदा जोरात आवाज द्या म्हणजे मग भारत माता की, भारत माता की, भारतीय जनता पार्टीचा विजय झालेला आहे। तसा पुढच्या निवडणुकीत विजय असो। या ठिकाणी सुंदर अशा कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले ज्यांचं अध्यक्ष भाषण आता झालं असे आमचे सगळ्यांचे मार्गदर्शक भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते रवी काका बोरवके, मंचावरील सर्वच मान्यवर, सगळ्यांचं मी नाम उल्लेख काही करत नाही। या ठिकाणी सर्वच महापुरुषांना अभिवादन करतो। स्वर्गीय शंकररावजी कोल्हे साहेबांना अभिवादन करतो। खरं तर नवीन वर्षाची सुरुवात आणि पहिलाच दिवस या ठिकाणी संगीतमय भक्तिगीताच्या कार्यक्रमातून आणि जे कोणी नगरसेवक, नगराध्यक्ष निवडून आले त्यांच्या सत्कारानिमित्ताने कुठल्या प्रभागात झाला असेल तर या प्रभागातून सुरुवात झालेली आहे। हा निव्वळ सत्कार नसून तर या विकासाच्या गंगेची सुरुवात या प्रभागातून झालेली असं मी समजतो। खऱ्या अर्थाने आपण सगळ्यांचाच जे उमेदवार लढवले, जे निवडून आले, सगळ्यांचा सत्कार करून
सगळ्यांनाच या ठिकाणी जबाबदारीची जाणीव करून दिलेली आहे की आपली जबाबदारी समाजाप्रती मतदारांप्रती फक्त पदापुरती किंवा निवडून आले त्यापुरतीच नसून आपली ही कायमची बांधिलकी आहे. नाही तर कधी कधी फक्त निवडणुकीपुरतं त्या ठिकाणी यायचं, निवडणूक लढवायची आणि पडल्यावर पुन्हा आपापल्या कामाला निघून जायची, अशी अनेकदा उमेदवारांमध्ये आपल्याला प्रथा दिसून येते. परंतु हे 31चे 31 शिलेदार या निवडणुकीच्या परिणामाविरहित त्या ठिकाणी पूर्वी जनतेच्या सेवेत होते आणि इथून पुढेही सत्तेत आल्यामुळे दुप्पटने ताकदीने आपण त्या ठिकाणी जनतेच्या सेवेमध्ये उतरणार आहोत. मी सगळ्यांना सांगू इच्छितो की हा जो काही सत्कार आपला झालेला आहे, विशेषतः नगराध्यक्षांचा, त्या ठिकाणी संदन साहेब हा जो फेटा बांधलेला आहे, हा काय आपला सत्काराचा फेटा जरी असला तरी याच्याबरोबर एक जबाबदारी देखील ही आपली आहे. हा खरं तर जबाबदारीचा फेटा आहे. आपल्या या सगळ्या 63,000 कोपरगावकरांचे मतदार आणि जवळपास 70,000 80,000 लोक यांची जबाबदारी पुढील 5 वर्षासाठी आपल्या व्यासपीठावरील सगळ्यांवरच या ठिकाणी आहे. आणि म्हणून पहिल्यांदा इतिहासामध्ये अनेकदा जनतेतून नगराध्यक्ष निवडून गेले, परंतु नगरसेवक वेगळे आणि नगराध्यक्ष वेगळे कायमच घोडाबैल झालेले आहे. मागच्या वेळेस तुम्ही पण खालचे निवडून दिले, वरती काय चालवलं होतं, त्या बॅटनी पार आपला कार्यक्रम लावून टाकला 5 वर्षात. सगळ्यांनी आपण हे केलं, परंतु असं निवडणूक झालेली आहे, गमतीचा भाग वेगळा. त्यावेळेस आपण वरती एक खाली एक वेगळी मेजॉरिटी केली. 4 वर्ष प्रशासक होतं. त्याच्याही आधीचा काळ 2011 ते 2016 राजाभाऊ सोनवणे इथं, विद्याताई सोनवणे त्यावेळेस होता. 13 होते. विनोदजी राक्षे नगराध्यक्ष होते. 13 असल्यामुळे त्याही वेळेस कारभार बघता आला नाही. त्याच्याही आधी अशाच पद्धतीचा झालं होतं समीकरण. त्याच्याही पूर्वी जनतेतून नगराध्यक्ष वेगळे आणि खाली मेजॉरिटी वेगळी होती. खरं तर कोपरगावकरांचं मी मनपूर्वक या ठिकाणी हात जोडून आभार व्यक्त करतो की तुम्ही पहिल्यांदा खालची आणि वरची मेजॉरिटी ही एकत्रित दिलेली आहे, सारखी दिलेली आहे. त्याच्यामुळे काम करायला सुसूत्रता त्या ठिकाणी येणार आहे. परंतु आपल्या भागामध्ये वरचे दिले तुम्ही निवडून, खालचे आमचे पायलजी दडियाल आणि पल्लवी दडियाल आणि आमचे मयूर गायकवाड या ठिकाणी जरी निवडून आलेले नसते तरी आम्ही त्या ठिकाणी नगरसेवक इतकाच किंबहुना त्यांच्याही पेक्षा जास्त ताकद या दोघांना या ठिकाणी देणार आहोत. आणि जेवढे उपस्थित आहे निश्चितपणाने तुम्ही त्यांच्या मागे भक्कम उभे राहिल्यामुळेच त्यांना कमी अल्पशा कालावधीमध्ये त्या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात मताधिक्य घेता आलं. अगदी दडियालताईंना तर नगराध्यक्ष समोरच्या सीटपेक्षाही जास्त मताधिक्य आपण सगळ्यांनी भरभरून प्रेम दिलं. आणि विशेषतः 2 नाही, खरं तर तुम्हाला 3 नगरसेवक लाभलेले. रेणुकाताई पण तुमच्याकडे विशेष लक्ष देऊन आहे. मला सांगितलंय मला लक्ष द्यायचंय म्हणून मी सांगितलं की हरकत नाही, नगराध्यक्षांनाही सांगून ठेवलेलं आहे की पहिलं प्राधान्य आपण या प्रभागाला देऊया. परंतु सगळेच प्रभाग तितकेच महत्वाचे आहे, सगळेच प्रश्न आपले अतिशय महत्वाचे आहे. पूर्ण टीम कामाला लागलेली आहे. तुम्हाला एवढंच सांगतो, निवडणुकीच्या वेळेस भाषण द्यायचा वेळ गेलेला आहे. आम्ही जे काय भाषण द्यायचे विचार मांडले ते आपण सगळ्यांनी श्रवण करून आम्हाला मताधिक्य देऊन क्लिअर मेजॉरिटी त्या ठिकाणी सभागृहात दिलेली आहे. आता जबाबदारी आमची आहे. निवडणुकीनंतर आभारासाठी खरं तर मी उभा आहे सगळ्यांच्या वतीने. पुनश्च एकदा तुमचे आभार मानतो आणि आभारासोबत तुम्हाला खात्री देतो की 4 वर्ष 5 वर्षांनी ज्यावेळेस आम्ही तुम्हाला मतदान मागायला येऊ त्यावेळेस तुम्ही आम्हाला आमच्या कामाचा खरं तर लेखाजोखा मांडाल आणि तुम्हीच आम्हाला आशीर्वाद द्याल की केलेलं काम निश्चितच कौतुकास्पद आहे. कालच मी आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना भेटून आलो. त्यांनी अभिनंदन केलेलं आहे आणि त्यांना सांगितलं साहेब अपेक्षा उंचवलेल्या आहे, तुमचं आम्हाला सहकार्य लाभणार आहे. ते म्हणे काहीच काळजी करू नको, सगळं सहकार्य राहील या शब्दात त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि निश्चितच लवकरात लवकर महानगरपालिकेच्या निवडणुका झालेल्या आहे.
परंतु आपण त्याच्यानंतर स्वतः मुख्यमंत्री साहेबांना आपल्या या कोपरगाव नगरीत पुन्हा एकदा आपण या ठिकाणी पुढील 2-3 महिन्यात आणणार आहोत आणि आपले महत्वाचे प्रश्न मार्गी लावून घेणार आहोत। आणि आता अधिकाराने जाता येईल, कारण त्यांनी सांगितलं होतं की विश्वासनाम्यातले सगळे विश्वास पूर्ती करण्याची जबाबदारी माझी आहे। महसूल मंत्र्यांनी शब्द दिलेला आहे, त्यांची काल भेट झाली, म्हणून तुम्ही निश्चिंत राहा, आपले सगळे प्रश्न सुटणार आहेत। मी या ठिकाणी सगळे नगराध्यक्ष, नगरसेवक आणि उमेदवार यांच्या वतीने तुम्हाला शब्द देतो। देऊ ना? यांचा आवाज आहे ना जोरात? देऊ का? सगळे जोरात सांगा, हात वरती करून सांगा। सगळ्यांच्या वतीने शब्द देतो की जे जे वचन आम्ही दिलेले आहे ते सगळे पुढच्या 5 वर्षात आम्ही पूर्ण केल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही, एवढंच या निमित्ताने आश्वासित करतो। आणि आपल्याला विनंती करतो की ज्या ज्या ठिकाणी आम्ही आपल्या सहकार्याची अपेक्षा करू त्या ठिकाणी निश्चितपणाने तुम्ही देखील सहकार्य करा। या ठिकाणी आम्ही संक्रांतीपर्यंत स्वच्छता मोहीम हाती घेतलेली आहे। जवळपास 816 शासनाने त्या ठिकाणी केंद्र शासनाने योजना काढलेली आहे। 20 लाखाच्या वरचे शहर, 10 लाखाच्या वरचे शहर, आपलं जे विगतवारी आहे ती 50,000 ते 3 लाख या लोकसंख्येच्या शहरांमध्ये येते। भारतामध्ये जवळपास 816 का 832 असे शहर आहेत, त्याच्यामध्ये आपला 482वा नंबर, आकडे चुकत असतील 400-450वा नंबर, राहुल ऐक तुझ्याकडे 450वा नंबर आपला येतो भारतामध्ये, आणि 402 आपला नंबर येतो। कुठंतरी आपण आताशी मध्यावर आहे स्वच्छतेच्या बाबतीत, आणि येत्या काही महिन्यातच आपल्याला पहिल्या 100 मध्ये यायचंय, आणि नंतर कालांतरानंतर आपल्याला पहिल्या 10 मध्ये आणि पहिल्या 5 मध्ये आपल्या शहराचं नाव लौकिक त्या ठिकाणी करायचं आहे। जशी घराची स्वच्छता करतो तशी परिसराची देखील स्वच्छता ही आपलीच नैतिक जबाबदारी आहे। प्रशासन त्यांचं काम करेलच, परंतु नागरिक म्हणून देखील जिथं जिथं लोक सहभागाची गरज पडेल, तुमचीही अपेक्षा, तुमची त्याच्यामध्ये सहभाग आम्हा सगळ्यांना अपेक्षित आहे। लवकरच एक एक प्रश्न पहिल्या 100 दिवसामध्ये जे काय आम्ही आपल्याला खात्री दिलेली आहे, अँब्युलन्स असेल, मोफत आपल्यासाठी वेगवेगळ्या योजना त्या ठिकाणी आम्ही घेऊन येणार आहोत, त्या देखील पूर्णत्वास जाताना आपल्याला दिसल। पण ज्या ज्या वेळेस आम्ही हाक देऊ त्या ठिकाणी तुम्ही हाकेला ओ द्याल अशी अपेक्षा आहे। तुम्ही द्याल ना? तुमचं हो कमी आलं तर मी भाषण लांबवल बरं का, तुमची समजूत काढायला, परत जेवण लांबल। आमच्या हाकेला ओ द्याल ना? हा, मग जोरात आला। त्याच्यामुळे तुमचे पुनश्च एकदा आभार मानतो आणि माझं लांबलेलं मन थांबवतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। त्याबद्दल साई समर्थ प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांचे मी आभार मानतो। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक रवी काका मोरावके, संजू भाऊ सातभाई, सर्व पार्लमेंटरी बोर्ड, त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक विवेक भैया कोल्हे। अनेकांना वाटत होतं हा आपला बालेकिल्ला आहे म्हणून आपण दडपशाही करू, परंतु खऱ्या अर्थाने ज्यांनी गनिमी कावा करून अख्खा गड स्वराज्य केला अशा आमच्या रेणुकाताई कोल्हे आणि सर्व उपस्थित माझे 30 नगरसेवक, कारण मी 19 म्हणणार नाही, ते 30चे 30 आम्हाला नगरसेवक इतकेच तोलामोलाचे आहे म्हणून मी 30 नगरसेवक म्हणतो। तर या सर्व उपस्थितांच्या वतीने मी आपल्या निवाऱ्यातील सर्व नागरिकांचे आभार मानतो की ज्यांनी आपला आशीर्वाद आणि आशीर्वाद रूपी मत आम्हाला दिलं आणि आम्हाला इथपर्यंत येण्याची संधी दिली। आम्ही जे विवेक भैयांच्या विजन मधून आपल्याला जे आश्वासन दिलेलं होतं की स्वच्छ रस्ते देणार, धूळमुक्त रस्ते देणार, स्वच्छ प्रशासन देणार, स्वच्छ पाणी देणार, शहरातील ओपन स्पेस डेव्हलप करणार, या सगळ्या कामांचा आम्ही पहिल्या दिवसापासून सुरुवात केलेली आहे। कारण आम्हाला आदरणीय शंकररावजी कोल्हे असतील, आदरणीय विवेक भैया असतील, बिपिन दादा असतील आणि आमदारताईंची शिकवण आहे का इलेक्शन संपलं, राजकारण संपलं, त्या दिवशीपासून आम्ही समाजकारण चालू करत असतो। इलेक्शन आलं म्हणून आम्ही कोणत्याही गोष्टी करत नाही। आज जर रेणुका भाभींच्या माध्यमातून बघितलं तर बचत गटाचं काम गेल्या काही वर्षापासून चालू आहे। 25-30 वर्षापासून आमदारताई त्या बचत गटाचं काम करतात। मग ते क्लस्टर असेल, उदबत्त्या बनवणं असेल किंवा विविध कामं असतील, ते इलेक्शन आलं म्हणून कोणती गोष्ट आम्ही करत नाही। आणि त्याचाच परिभाग म्हणून आम्ही सुद्धा पहिल्या दिवसापासून शहरातली स्वच्छता चालू केलेली आहे, प्रत्येक प्रभागात स्वच्छता केलेली आहे। थोडासा वेळ लागणार आहे कारण कर्मचारी कमी आहे, परंतु आपल्याला जे आम्ही विश्वासनाम्यात जे दिलेलं आहे
तर सर्व शहर हे धूळमुक्त करायचं आहे आणि ते सुरुवात करणार आहे. आणि त्याचप्रमाणे पाण्याचा जो प्रश्न आहे तो सुद्धा हे आम्ही सोडवणार आहे. गेल्या 9 वर्षात जे आपल्याला फक्त आश्वासनं मिळाली प्रशासनाकडून असतील, लोकप्रतिनिधी असतील, आमदारांकडून, तर ही सर्व जी खोटी आश्वासनं होती ती आपल्याला सर्व आश्वासनं आम्ही आपल्याला सत्यात दाखवणार आहोत. तर त्याची परिस्थिती काय आहे आणि काम करायची इच्छाशक्ती असल्यावर काम केल्यानंतर काय होतं. आज आपण प्रत्येक जण जर बघितलं तर प्रत्येक जण 1-1, 2-2 जार घेतो, म्हणजे 40 रुपये 60 रुपये रोज पाण्याचा खर्च आहे, तो आपल्याला बंद करायचा आहे. शहरात कोणत्याही भागात जर आपण गेलो तर ओपन स्पेस डेव्हलप केलेले नाही, आणि जे ओपन स्पेस डेव्हलप केले ते कोणत्या वेगवेगळ्या संस्थांनी जे अडवून ठेवलेले आहे ते सुद्धा आज आपण सगळ्यांना मोफत करून देणार आहोत. आणि त्या ठिकाणी कुठं गार्डन करायचे आहे, कुठं ओपन जिम करायचे आहे, या अशा वेगवेगळ्या संकल्पना आपल्याला पूर्ण करायच्या आहे. या प्रभागाचा जर विकास बघितला तर या प्रभागातल्या विकासासाठी इथल्या नगरसेवकांबरोबर आम्ही सुद्धा दरवेळी प्रशासनाबरोबर भांडलो, कारण त्यावेळी आपले नगराध्यक्ष नव्हते. म्हणून प्रत्येक गोष्टीमध्ये कोल्हे कुटुंबियाच्या आणि भारतीय जनता पार्टीच्या सहकार्याने या प्रभागातला खडा फक्त या भारतीय जनता पार्टी, कोल्हे कुटुंबीय आणि संजीवनी उद्योग समूहाच्या मार्फतच कामे झालेली आहे. आणि जी राहिलेली कामे आहे ती कामे आता जे आमचे नगरसेवक आहे का आमच्या ज्या दडियाल भाभी असतील किंवा गायकवाड जे असतील यांच्या मार्फत आम्ही उरलेली कामे करणार आहोत. म्हणून मी आपल्याला सांगतो की जे आमचे उरलेले जे 11 नगरसेवक आहेत त्यांना सुद्धा 19 नगरसेवका इतकंच मान सन्मान आम्ही देणार आहोत, कारण आपण सुद्धा भरभरून त्यांना मतदान केलेलं आहे. हार पराजय हे चालू असतं, परंतु मी आताच आपल्याला विश्वास देतो की जे 11 जण जे पराभूत झाले त्यांना सुद्धा तेवढीच ताकद देऊन पुढच्या वेळी 30-0 करण्याची ताकद आम्ही ठेवणार आहोत. आणि याचं सर्व श्रेय विवेक भैया आणि रेणुका भाभींना जाणार आहे, कारण भैयांच्या व्हिजन मधून जर आपण बघितलं तर शहराचा चेहरा मोहरा आपल्याला बदलायचा आहे. आणि त्यांनी पहिल्या दिवसापासून काम केलेलं आहे. आम्ही जी ही इलेक्शन लढलो हे फक्त विकासाच्या मुद्द्यावर लढलो. लोकांनी आमच्यावर वेगवेगळे आरोप केले, आमच्या नेत्यांवर आरोप केले, पार्टीवर केले, परंतु आम्ही कुठेही त्यांच्यावर आरोप केले नाही, कारण आम्हाला ती शिकवण होती का आपल्याला जर लढायचं आहे तर ते विकासाच्या मुद्द्यावर लढायचं. आणि त्याचीच पावती म्हणून आज आम्ही इथं बहुमत घेऊन इथं निवडून आलेलो आहोत. आणि आपल्या ज्या संकल्पना, जे विश्वास आहे, जो विश्वास आपण आमच्यावर दाखवला, विश्वास नामातील जेवढी कामे आहेत ती सर्व आम्ही पुरी करणार आहोत. मग ती रस्त्यांची कामं आहे, ती चांगल्या क्वालिटीचे रस्ते द्यायचे आहे, स्वच्छ पाणी द्यायचं आहे, गार्डन द्यायचं आहे, बचत गटांसाठी कामं करायची आहे, त्याचप्रमाणे नदी संवर्धन करायचं आहे. अशी एक ना अनेक कामे आपण सर्व करणार आहोत. आणि आतापर्यंत आपण जी साथ दिली, भविष्यात आहे ती साथ अशीच आमच्या पाठीशी राहू द्या. भाभीने जे इथं ऑफिस उघडलं त्या ऑफिसमध्ये मी आज डिक्लेअर करतो का आठवड्यातून 1 दिवस मी स्वतः तिथे येऊन बसणार आहे आपले प्रश्न सोडवण्यासाठी. म्हणजे प्रत्येक प्रभागात जे आपण 3-3 महिन्यांनी मीटिंग घेणार आहोत, या प्रभागात मी दर आठवड्याला इथे येऊन बसणार आहोत. आम्ही प्रत्येक प्रभागातल्या सगळ्या कामांसाठी आता नियोजन सुरू केलेलं आहे. लवकरच आपल्याला आपल्या स्वप्नातलं शहर दिसणार आहे. याकरिता आपण सर्वांनी जो आम्हाला भरभरून पाठिंबा दिला, जो विश्वास दिला, आणि आजच्या सोबत येऊन दिसत आहे का जी या भागातली जी दडपशाही होती ती सगळी उठलेली आहे. आणि त्याचाच परिपाक म्हणून इथं आम्हाला भरघोस मतं पडली. आणि भविष्यात सुद्धा हे सगळी दडपशाही झुगारून आपल्याला काम करायचं आहे. आणि मी आज आपल्याला परत एकदा विश्वास देतो की आपण आमच्या पाठीशी असेच उभे राहा. इथून पुढचे सर्व कार्यक्रम या अशाच थाटामाटात आणि मोठ्या पद्धतीने आमचे कलविंदरजी दडियाल यांच्या मार्गदर्शनाखाली आणि साई संजीवनी प्रतिष्ठान मार्फत आणि साई निवारा मार्फत हे होतील. आणि आपण जो विश्वास दाखवला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभारी आहोत. आमच्या सर्व 30 नगरसेवक आणि मी माझ्या वतीने आपल्या सर्वांचे आभार मानतो. आणि इथंच माझे भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज तुम्ही सर्व निवडून आलेले नगरसेवक व नगराध्यक्षांचा सत्कार समारंभ या ठिकाणी आयोजित केला होता. काय याच्या मार्फत हे बघा, आज एक नवीन वर्षाची सुरुवात होत आहे. आज 1 जानेवारी 2026 ही तारीख आहे. नवीन वर्षाची एक नवीन सुरुवात कोपरगावकरांसाठी एक चांगली. आणि आमच्या प्रभाग क्रमांक 3चे प्रत्येक नागरिक असतील, आमचा निवारा, कोजागिरी, सुभद्रानगर, जानकी विश्व, रिद्धी सिद्धी, येवला रोड, आढाव वस्ती आणि रचना पार्क, ते सगळे
रहिवासी आणि आमचं साई समर्थ प्रतिष्ठान. साई समर्थ प्रतिष्ठानला मागीलच वर्षी आमचे 27 वर्ष पूर्ण झालेले आहे. साई समर्थ प्रतिष्ठानतर्फे आम्ही कायम समाज उपयोगी आणि समाजाला केव्हा उपयोगी असे कार्य आम्ही कायम घेत असतो. आताच आमचे निवडून आलेले नवनिर्वाचित जनतेतून ज्यांनी एक कोपरगावचं विकासाचं विजन असे आमचे युवा नेते विवेक भैया कोल्हे आणि रेणुकाबाबी कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे जे पराग शिवाजी संधान नगराध्यक्ष निवडून आलेले आहेत. तसेच त्याचबरोबर 19 नगरसेवक व जे 11 आमचे जे पराभूत झालेले थोड्याच मतांनी पराभूत झालेले असे नगरसेवक. त्या आम्हाला एक साई समर्थ प्रतिष्ठानच्या वतीने आलं की एक संकल्पना आली की नवीन वर्षाची एक नवीन सुरुवात आणि नवविकासाची सुरुवात ही प्रभाग क्रमांक 3 मधून व्हावी. म्हणून आमच्या मनात आल्यानंतर आम्ही एक छोट्याशा कार्यक्रमाचं आयोजन केलं. ह्या कार्यक्रमाचं आयोजन करत असताना माझ्याबरोबर असलेले माझे प्रत्येक सहकारी, मी प्रत्येकाचं नाम उल्लेख असं काही शक्य नाही, साई समर्थ प्रतिष्ठानचे प्रत्येक सहकारी व माझे मित्र, माझ्याबरोबर प्रभागामध्ये ज्यांनी काम केलं असे माझे सगळे सहकारी यांनी आम्ही मिळून हा घेतलेला आमचा एक छोटासा कार्यक्रम. आणि ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्हाला जो मिळालेला आमचा जनतेचा प्रतिसाद आणि आमच्या कोपरगाव शहरातील आमचे जे मित्र परिवार आहे त्यांनी दिलेला प्रतिसाद त्यांचं मी खूप खूप धन्यवाद मानतो. व तसेच आमच्या प्रभाग क्रमांक 3 मधील सगळ्यांना नववर्षाच्या शुभेच्छा देतो व कोपरगाव शहरातील नागरिकांनाही नववर्षाच्या शुभेच्छा देतो.